नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर में 7 जुलाई को देर रात फिर एक हिट एंड रन का मामला सामने आया था। रात करीब 10:30 बजे के आसपास एक अज्ञात वाहन ने एक युवक को टक्कर मार दी थी, जिसमें उसकी मौत हो गई थी। दूसरी घटना मॉर्निंग वॉक पर जा रहे एक रेलवे अधिकारी के साथ हुई, जिसमें उनको गंभीर चोटें आई हैं। इसके आधार पर पुलिस ने जांच शुरू की। नागपुर पुलिस ने कहा कि रात में पेट्रोलिंग के दौरान ज्यादातर ड्रिंक एंड ड्राइव के केसेस सामने आते हैं, जिसमें यदि नाबालिग युवक सामने आए तो हम उसके माता पिता पर कारवाई करते हैं। सर, गिट्टीकेदार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक हिट अँड रनची घटना घडलेली आहे। गेल्या काही दिवसात ज्या पद्धतीने या घटना नागपूरमध्ये घडतात त्यावरून एक संताप नागरिकांचा व्यक्त होतात। इथून पुढे पोलीस म्हणून आपली काय भूमिका असेल, कशा पद्धतीने कारवाई होईल? त्याच्यामध्ये गिट्टीकेदार पोलीस स्टेशन अंतर्गत जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो रात्रीचा 7 जुलै रात्रीचा घटना आहे। त्या दरम्यान 10:30 ते 11:45ची घटना आहे। वाहन अज्ञात वाहनाने उडवलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास पण करत आहोत। जे काही या ठिकाणी हिट अँड रनच्या घटना होतात त्याच्या अनुषंगाने जे नाईटला आमचे पेट्रोलिंग नाकाबंदी सुरू असते त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस आम्ही करत असतो। तसंच जे काही मायनर मुलं गाड्या चालवतात त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या पालकांवर सुद्धा गुन्हे दाखल करत आहोत। पण सर, एक साधारण संताप लोकांच्या मनात आहे, त्यामुळे पोलिसिंग आणखी स्ट्रिक्ट करण्याची गरज वाटत नाही? निश्चितच आहे। त्याच्या अनुषंगानेच आपण जे पर्टिक्युलर टाइम आहे जो इव्हिनिंगचा आणि मिडनाईटचा त्यावेळेस आपण नाकाबंदी लावतोय, त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करतोय आणि ज्या ठिकाणी प्रिव्हेंट करता येतील, ज्या ठिकाणी रस्त्याची काही ठिकाणी कामं चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा निश्चितच साईन बोर्ड लावलेले आहेत। तरी सर्वांना आपल्या मार्फतीने सुद्धा विनंती आहे की असे काही ड्रंक अँड ड्राईव्हच्या किंवा जर वाहनाच्या गाड्या जर अनियंत्रितपणे कुणी चालवत असेल तर त्यांनी डायल 112 वर तात्काळ कॉल करा।